चला गणेश फिल्डिंग लावून घ्यायची. कोण आहे स्ट्राईकला? चला मॅचला सुरुवात होते. दुसरी मॅच आपल्या भेटीला आली. एका बाजूला संघ आपण पाहतोय दशरथ 11 चिंचवली आणि त्यांच्या विरोधात ढवळेपाडा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गणेश जाधव च्या बॉलरच्या नावावरती खऱ्या अर्थानं काल आपण पाहतोय बदलापूर प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये अनेक अशा संघांनी बोली लावली आहे आणि खऱ्या अर्थानं 18,000 पॉइंट मध्ये जो खेळाडू सोल्ड झाला नक्कीच तोच आता एक 30 तर ढवळेपाडा संघाचा सातत्याने आपण पाहतोय स्वर्गीय जयवंत मामा तरे जय हनुमान ढवळेपाडा संघातून हा खेळाडू खेळत असतो. मात्र ही आदिवासी टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटमध्ये तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. गणेश जाधव
ट्रॅक वरती राऊंड विकेटने सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये गेली आहे चिंचवली संघाची. ऋतिक आणि श्रीकांत स्ट्राईक एंडला आपण पाहतो श्रीकांत, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. पहिला बॉल लेट्स प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला बॉल स्वीप केलाय, चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून धन धन करत पहिल्या बॉल वरती आलाय. गणेशच्या विरोधात चौकार. चौथा का तिसराच नाव आला होता. कशी स्लाइड बनवल्या काय माहिती. स्लाइड पण चांगला आहे. पेस पण तेच तुम्ही म्हणतो बॉलर 18,000ची पॉईंट बोलला होते. कमी नाव बॅट्समॅन ऑलराऊंडर ठीक आहे. ऑलराऊंडर 18,000. यस पहिल्या बॉल वरती गणेशचं स्वागत केलं चौकारानं. पुढचा बॉल उचलून घेणारा होता, पाहावं लागेल पंचांकडे अपील आहे वाईटशी आणि यस इट इज वाईट बॉल. आणि कदाचित आपण पाहतो शोल्डरच्या वरतून ओव्हर द शोल्डर हा बॉल होता आणि पंचांना सांगितलं. येस ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा या बॉलने खऱ्या अर्थाने उसळी घेतली आणि वाईट बॉल आलाय. एक बॉल आणि दाफलका धावा आपण आता पाहतोय 5. एक बॉल 5 ही धावसंख्या. पुढचा बॉल आता हुक केलाय, प्रॉपर टायमिंग आहे, चाललाय चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज षटकार. गणेशच्या विरोधात फटके मारणं इतकं सोपं नाहीये. मात्र आपण पाहतो बॅट्समन श्रीकांत सहजरित्या हे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टोल आउट आहे. शॉर्ट बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे प्रहार केला, हुक केला, शॉर्ट आर्म जाम ज्याला म्हटलं जातं आणि सरळ पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. 2 बॉल वरती गणेशने धावा खर्च केल्या 11. थोडासा महागडा ठरलाय असं म्हणता येईल पहिला 2 बॉल वरती. तिसरा बॉल घेऊन गणेशचा पुढचा बॉल आहे. आता मात्र आडवा बाटणं खेळायचं होतं. आता मात्र चेंडूवरती वेग होता, वेगानं बीट केलंय, गोळीसारखा चेंडू निघालाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. नक्कीच मॅच बॉल कदाचित आलाय आणि मॅच बॉल वापरला देखील जाईल असं पंच सांगतायत. कारण श्रीकांतनं एवढा लांब बॉल मारला होता की थोडासा शोधायला वेळ लागलाय. गणेशने मात्र आता पण पाहतोय कमबॅक केलंय. थोडंसं का होईना मैदानामध्ये त्याने डॉट बॉल टाकलाय आणि गणेशच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली जबाबदारी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केलाय. क्रॉस बॅटेड फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना काऊ फेज मध्ये तो सरकला आणि एक सिंगल धावीतून आपण पाहतोय एकवटली गेली. दाफलकार 4 चेंडू नंतर आता धावा झाल्यात 12. ऋतिक आलाय स्ट्राईक एंडला आता कारण एक सिंगल धाव या आधीच्या चेंडूवरती आल्या. हुक केलाय चेंडू मध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतोय आणि जेल सुटला गेलाय. जीवनदान मिळालं. 2 धावा देखील मिळाला गेला त्या चेंडूवरती. साधा सोपा झेल होता. स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक होता तो पुढे सरसावत असताना प्रॉपर असं त्यानं जज केलं होतं. मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये भेटला नाही आणि झेल सुटला गेला. गणेश देखील चेंडूवरती जात होता. त्याने स्वतःला रोखलं कारण तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रॉपर पोहोचला होता आणि शेवटी आपण पाहतोय हा झेल जमिनीला दान झाला. 2 धावा आल्या. दाफलकार 14. शेवटचा बॉल. हा बॉल आपण पाहतोय बाउन्सर आहे. मात्र पंचांकडून कुठला निर्णय नाहीये. खऱ्या अर्थाने पडल्यानंतर हा चेंडू राईज झालाय. त्याच कारणानं पंचांना सांगितलं षटक समाप्तीची घोषणा होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना दाफलकार लगावला आपण पाहतोय. दशरथ 11 चिंचवली संघानं एकंदरीत धावा बिनगडी बाद 14. 14 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट.
किरण आला गोलंदाज ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि ते केलंय काय स्टाईल मारण्यामध्ये कदाचित झेंडू आपण पाहतोय एखादा अडवायचा प्रयत्न बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपण पाहतोय किमान 2 ते 3 पावला क्षेत्ररक्षक आतमध्ये होता चेंडू खऱ्या अर्थानं ऍक्शन रिप्ले पाहणे इंटरेस्टिंग आहे कारण किती हा खेळाडू टच होता बाउंड्री लाईनला हे पाहावं लागेल एका हाताने त्याने प्रयत्न केला आमचे कॅमेरामन नक्कीच हा चेंडू कॅप्चर करता शेवटच्या मोमेंटला हा बाउंड्री लाईनच्या जरूर चेंडू ढकलला गेला होता आणि या चेंडूवरती आपण पाहतोय एक सिंगल धाव आली पुढचा बॉल पायावरती आहे आणि व्हाईट बॉल येस डाऊन द लेग पुनश्च एकदा आपण पाहतोय आम आदमी का हात पंजे के साथ आल्यात 5 धावा पहिला बॉल स्लॉट मध्ये होता तो नक्कीच अडवला क्षेत्ररक्षण चांगलं एफर्ट दाखवत असताना इथून तो बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या आत ढकलला होता एक सिंगल आली होती आणि आता किरणने केलाय या चेंडूवरती खरा बॉल आल्यात 5 धावा एकंदरीत दाफलकार धावा जमल्या गेल्यात पाहतो आपण 20 धावा आहे धापलकावरती पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला सरकलेत लॉंगॉनचे आणि एक सिंगल डाव या देखील चेंडूवरती आलाय याआधी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गणेश 14 खर्च करत असताना अद्याप 2 बॉल वरती किरण देखील 7 धावा खर्च केल्यात स्ट्राइकिंगला बॅट्समन आपण पाहतो श्रीकांत स्लोवर बॉल पिकअप शॉट डिमिड विकेटला पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार येस षटकार आलाय 26 आहेत 27 आहेत एकंदरीत माफिया सवी आणि पुढचा बॉल बॅट शिकाडा चाललाय सरळ आपण पाहतो ऑन साइडला आणि गोलंदाज मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन 3 क्षेत्ररक्षक एकंदरीत 4 क्षेत्ररक्षक चेंडूवरती होते आणि 2 धावा बनल्या गेल्यात 4 बॉल नंतर आता दाफलकर आहेत 29 शेवटचे 2 बॉल आहेत 4 बॉल वरती आपण पाहतोय मात्र इथे हा शॉट काय खेळलाय काय हा शॉट खेळला आपण पाहतो पायावरती टाकला होता ऍक्शन रिप्ले थोडस आपण पाहतोय नक्कीच इंटरेस्टिंग राहणारे पुणे शकता कशा प्रकारे बॉल मारला गेला पायावरती होता खऱ्या अर्थानं लॅप शॉट आणि सरळ पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय चौकार षटकार आहे पंच षटकार आलाय आणि 6 ने धाव फलक आता पुढे सरकत असताना पोहोचलाय 35 स्कोर बोर्ड 35 दुसराच ओव्हरचा खेळ चालू आहे आणि एकंदरीत आपण पाहतो धावसंख्या पोहोचली 35 वरती आहेत पुढचा बॉल हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी आहे ऑफ साइड ऑफ स्टंप वाईड ऑर्कर आलाय आणि पंचांचा निर्णय षटक समाप्तीचा 2 षटकांची झाली पूर्तता पूर्ण 2 षटकानंतर आपण पाहतोय दाफलकर आहेत एकंदरीत 17.50च्या सरासरीने 35 ही धावसंख्या आहे 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय आणि मैदानामध्ये आता होतो ड्रिंक्स ब्रेक्स
चिंचवली सुरेश संघ आपण इथे उपस्थित असाल तर कळवायचं आहे. पवन केनी. अक्षय बैकर येस गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पवन आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने काय बॉल फेकलाय. 30 स्तरावर आपण पाहतो सरळ गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. 35 बनल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक असताना पहिला बॉल डॉट टाकला. या 12 बॉल मध्ये किमान आता कमी धावा खर्च करावा लागतील ढवळेपाडा टीमला. पहिला बॉल तर डॉट आलाय. दुसरा बॉल फुल टॉस बॉल कीपर बीट आहे आणि सरळ चाललाय. नॉन स्टॉप रिझन मधून चेंडू बिहाइंड विकेटला आलाय. नो प्लस 4 पुनश्च एकदा पंजा आणि मिळतील धावा 5. येस नक्कीच आयोजन कमिटीचा एक निर्णय येतोय की मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बाईक आहे त्याच्या जे धावा विकेट त्या फक्त आपण पाहतोय क्वालिफायर राऊंड पर्यंत काउंट केल्या जातील. खऱ्या अर्थाने 3 राऊंडचेच रन काउंट केले जातील. ही सूचना सर्व संघाने याची नोंद घ्यायची. पुढे एकदा आपण पाहतो वाईड यॉर्कर हाताळलाय. हाच बॉल तर आधी हाताळायचा होता तेव्हा मात्र बॉल कदाचित हातातून सुटला गेला. नो बॉल आला आणि नो बॉलचा बॉल फ्री हिट असताना टाकलाय बॉल डॉट. डॉट बॉल आपण पाहतोय. 40 बनल्या गेल्या. 2 बॉल झालेत. अजूनही आपण पाहतोय 10 बॉलचा खेळ शिल्लक असताना किती धावा बनवेल इथून शरद 11 दशरथ 11 खऱ्या अर्थानं चिंचवली संघ. शॉर्ट बॉल हुक केला हॅमर केला फोर्स केला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोडच्या पल्ल्याड षटकार. पाहतो आपण षटकार आला दाफुलकर 46. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आता ऑफसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. तोच प्रयत्न याआधी देखील झाला होता. वेगवान बॉल होता. हॅमर केलं फोर्स केलं मिड विकेटला षटकार दाखवला. आता आलाय वाईट बॉल. दाफुलकर 47. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला. आता सरळ आपण पाहतो बॉल बॅक ड्राईव्ह आहे. सरळ चालेल चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे थोडस जजमेंट करतात कारण आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय खूप सारी दगड आहेत त्याच्यावरती बॉल पडून कधी फिरतो आणि या बॉलवरती एक सिंगल आले. 4 बॉल 48. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय 42 धावा डिफेंड केला होता. टीम आपण पाहतोय भल्ल्याची वाडी आणि या दुसऱ्या मॅच मध्ये 48 बनल्यात. अजूनही पाहतो आपण 8 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल उडवलाय कव्हरच्या वरून काय फटका सजवलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. कव्हरला आलाय चौकार. 10 बॉल मध्ये आपण पाहतो 30 धावा वैयक्तिक बनवल्या श्रीकांतने. शेवटचा बॉल दाफुलकावरती 52.
पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न केला, वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक गणेश जाधव स्वतः कॅप्टन ऑफ टीम आहेत. एक सिंगल मिळेल आणि इथून आपण पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावर बनवल्यात धावा. इथून दशरथ 11 चिंचोली संघानं 53 आणि जमेची बाप की कुठली विकेट नाही आहे. हे 53 धावांची पार्टनरशिप आहे खऱ्या अर्थानं दोघांमध्ये. आपण पाहतोय हाय स्कोअर जो कोणता संघ या आजच्या दिवसामध्ये बनवेल तर टॉप 5 मध्ये तो संघ असेल तर त्याला बाय दिली जाईल असा कमिटीचा निर्णय. आणि रोजच आपण पाहतो गेले 2 दिवस देखील तेच समीकरण पाहिलंय. यस गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाज ट्रॅक वरती 53 बनल्यात. मोठी धावसंख्या स्ट्राईक एंडला श्रीकांत. पहिला बॉल उडवलाय, मिस टाइम आहे. पाहायचंय गणेश जाधव जज करतोय, पात्र पाहत राहील, चाललाय त्याच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर आला षटकार. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हर उडवला, क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, सुटला झेल श्रीकांतचा आणि इथून मिळतील धावा 2. या चुका टाळाव्या लागतील डोळेपाडा संघाला कारण आपण पाहतोय आधीच गरिबी में आटा घिला. वैयक्तिक 39 आहेत, 4 बॉल आहेत, 50 होऊ शकते. अजूनही आपण पाहतो 11 धावा पाहिजेत. ज्ञानेश्वरचा पुढचा बॉल स्ट्राईक केला श्रीकांत. उलटॉस उडवला सरळ, क्षेत्ररक्षक थोडेसे किरण दूरवर राहिले, मिसजेट झाला चेंडूच्या डोक्यावरून, चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. मिसफिल्ड झेलवर जायला पाहिजे होते खऱ्या अर्थानं. अशा वेळी एफर्ट देणं गरजेचं असतं मात्र एफर्टलेस फिल्डिंग आपण पाहतो डोळेपाडा संघाची. दाफलकर 65 वैयक्तिक 43 वरती खेळतोय श्रीकांत. ज्ञानेश्वरचा पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि हा देखील चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस वसूल करत असताना आला आणखीन एक षटकार. 71 बनल्यात. 49 ही धावसंख्या वैयक्तिक बनवली बॅट्समन श्रीकांतनं. आणि आता श्रीकांत देखील म्हणत असेल ना मोठे मोठे गार केले चल गंमत मध्ये. 49 वैयक्तिक बनल्यात. टीमची धावसंख्या 77. स्लोवर बॉल आहे, वाईड असावा मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. डॉट बॉल आलाय, यस पंचांना सांगितलं होतं मात्र यस निर्णय बदलला गेला कारण पडताळणी केली गेली आणि आलाय वाईट बॉल. सॉरी 72 आहेत धावफलकावरती, माफी असावी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. श्रीकांतला पाहिजे 50 साठी 1 धाव. उडवला सरळ डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक गणेश आहेत आणि चुकी होणारच नाहीये. कारण हा खेळाडू स्वतः एक चांगला खेळाडू आहे आणि चला टाळ्या होऊन जाऊ दे श्रीकांतसाठी कारण त्याने बनवलं तर वैयक्तिक आपण पाहतो 49 धावा एका धावेने हुकली त्याची 50. खऱ्या अर्थाने श्रीकांतला कौतुक केलं पाहिजे. गावासाठी तो खेळतोय आणि या ठिकाणी 50 रन त्याच्यासाठी तेवढे मायने नाहीये जेवढे टीमसाठी बनवण्यासाठी जी धावसंख्या हवी आहे ती त्याला बनवायची होती. या बॉलवरती तो सिंगल जरूर घेऊ शकला असता मात्र मोठा फटका खेळणं जे त्याने निवडलं बाद झालाय आणि डगआउट मध्ये टाळ्यांच्या सुमरानं त्याचं झालंय स्वागत. वेल प्लेड ब्रो. बॅट्समन मैदानामध्ये आस्तिक जाईल आणि शेवटचा बॉल षटकातली 72 बनल्यात. उच्चांक गाठला आजच्या दिवसामध्ये दशरथ 11 चिंचवली संघानं खऱ्या अर्थानं. शेवटचा बॉल तो देखील डॉट आलाय आणि शेवट गोड केला असं म्हणावं लागेल. 4 षटकांचे झाले समाप्ती. धावफलकावर बनवल्यात
दशरथ इलेव्हन चिंचवली संघानं 72 एका गडाच्या मोबदल्यात आणि सेकंड इनिंग मध्ये करायच्या ढवळेपाडा संघाला 73. अंगावर टाका सर तुम्ही बॉल सरळ सरळ वाईट लांड द्या ना टाके सोना पण खांदा घालणार चला बाबेघर आणि चिंचवली सुरेश दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या करायचे आहेत 24 बॉल मध्ये आपण पाहतो एकंदरीत धावा 73. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतो ढवळेपाडा संघाची गणेश जाधव आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आस्तिक 24 बॉल 73 ची गरज आहे प्रति षटकामागे 18.25 ची सरासरी आहे 18.25 हा रिक्वायर्ड रन रेट आहे. लेट्स प्ले गेम ऑन मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तोडफोड बॅटिंग करावी लागेल ज्या पद्धतीने श्रीकांतनं बॅटिंग केली 49 वैयक्तिक त्याने बनवल्यात. पहिला बॉल ओव्हर द विकेटने स्लोवर बॉल आहे ऑन साईडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे झाली मिस स्पीड सेकंडचा कॉल असणार आहे का हो आहे गणेश जाधव सुटलाय नॉन स्ट्राईक एंड वरून आणि पहिल्या बॉलवरती आले दुहेरी धाव.
पहिल्या बॉलवरती दुहेरी आली आहे. 71 अजूनही करायचं आहे. पुढचा बॉल शॉर्ट आर्म जॅम करायचा होता, जमलं नाहीये. थोडीशी उसळी कमी आपण पाहतोय चेंडूवरती आणि आलाय बॉल डॉट. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत, कदाचित झेल सुटला गेला असं म्हणता येणार नाही, मात्र चेंडू आपण पाहतो इथून गेला होता एकदमच वेगानं आणि या बॉलवरती सिंगल त्यावेळेला 3 बॉल 3 सिंगल डबलचा गेम नाही आहे. मी पहिलंच म्हटलंय तोडफोड करावी लागेल. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये गणेशने केल्या होत्या धावा, खर्च 14 आणि आपण पाहतोय त्या 14 धावा गणेशला एकवटायच्या नाहीये, तर 14 पेक्षा जास्त धावा त्याला इथे एकवटायच्यात. 3 आल्यात, अजूनही 70ची गरज आहे. ज्ञानेश्वर स्ट्राईक केला. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे, बॅट शिकड आहे, चाललाय आपण पाहतोय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. शॉर्ट बॉलला चांगला हुक केला आपण पाहिलंय. पहिले शफल झाले होते, शॉर्ट बॉल टाकला, त्याला हुक करत असताना लॉंग लेगला ज्ञानेश्वरच्या बॅट मधून चौकार वसूल केलाय. आपण पाहतो चौकार आला. दाफुलकर बनला गेल्या 7. 2 बॉलचा खेळ या षटकात शिल्लक असणार आहे. उडवला सरळ चेंडू हवामध्ये, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून जज करतात आणि 3-3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावफलक पुढे सरकत असताना धावफलक आता पोहोचेल 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, हा बॉल पट्ट्यामध्ये होता आणि त्याला पाठवला कदाचित, मात्र हवेचा वेग आहे आणि फलंदाज इथून बाद होईल. पकडला गेला आपण पाहतो काऊ फेजला झेल आणि 9व्या धावसंख्येवरती आपण पाहतो पहिला हादरा लागला गेला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना धवळेपाडा संघाला आणि समीकरण आता पाहायला मिळणार 18 बॉल करायच्या धावा 64. अठरा बॉल करायचे 64. 21.33 ची सरासरी वाढत जाणार आहे. 18 बॉल 64. पहिला बॉल फुल टॉस आहे, पायावरती आदळला आहे पण चांगले अपील आहे. मात्र आपण पाहतोय पाठीमागे प्रोटेक्शन असताना देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅट कट होती असं पंचांचा इशारा आलाय आणि पहिल्या बॉलवरती आलाय नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण प्रोटेक्शन असताना देखील लेझी फिल्डिंग आपण पाहतोय. धावा बनवल्यात, यात काही यातील मात्र शंका नाहीये. मात्र अशी लेझी फिल्डिंग झाली तर सामना गमावू देखील शकते टीम. आपण पाहतोय दशरथ इलेव्हन चिंचवली. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता करायच्या 17 बॉल मध्ये अजूनही 60. 17 बॉल 60 ची गरज आहे.
पुढचा बॉल वेगवान गुळच्या वेगाने आपण पाहतो खऱ्या अर्थानं निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आला बॉल डॉट बॉल. इथून सरासरी देखील वाढवेल, रिक्वायर्ड रन रेट वाढेल, प्रेशर देखील वाढेल ढवळेपाडा सिमीसमोर. पायावरती आदळलाय आणि पंचांना सांगितलं पिचिंग इथून बाहेर आहे. लेग बायच्या धावा मिळणार आहेत 2. दाफलकर 2 धावा जोडल्या जातील. दाफलक पोहोचले 15 वरती. अजूनही आपण पाहतो 15 बॉल करायच्या धावा 58. पंधरा बॉल 58 ची गरज आहे. पुढचा बॉल बॅटशीकडे आहे. प्रोटेक्शन पुन्हा एकदा आहे. डीप लॉंग लेगला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि चेंडूवरती एक सिंगल धावली. 14 बॉल मध्ये खऱ्याच्या धावा आता 57. चौदा बॉल 57 ची गरज आहे. फुल टॉस बॉल आहे. बैठक शॉट खेळले स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळणार आहे. 13 बॉल करायच्या 56. सिंगल डबलचा गेम खऱ्या अर्थानं आता मैदानामध्ये राहिला नाहीये. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलतो आणि कधीही काही होऊ शकतं. 6 बॉल मध्ये एक देखील डिफेंड होते. मग 13 मध्ये 56 का होणार नाहीये. गणेश जाधवने दाखवलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि आता खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात होईल कारण येणारे चेंडू 12 करायच्या धावा आता 50. पवन आला आपण पाहतो 12 बॉल करायचे 50 आता सरासरी 25 ची प्रति षटका मागे. पवनचा पहिला बॉल राईट अमोल स्ट्राइक इनला. किरण पहिला बॉल सोडून दिला. फॉलो केला होता मात्र पंचांना सांगितलं यस इट इज वाईड बॉल. थोडा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर आणखीन बाहेर निघाला आणि पंचांना घोषित केला हा बॉल वाईड आहे. एक सिंगल आली. 12 बॉल आता करायच्या धावा 49. सफल झाले. टर्न केलाय. चाललाय सरळ आपण पाहतोय. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन पार आलाय किरणच्या बॅट मधून षटकार. सफल झाला किरण आणि काय फटका कन्वर्ट केला आपण पाहतोय. डीप लॉंग लेगला हा षटकार आलाय. 11 बॉल 43 ची गरज आहे. धावा बनवू शकतात. पुढचा बॉल बॅक पुढे जाऊन कट केला. क्षेत्ररक्षक पॉइंटला झेल सुटलाय. साधा झेल होता. जज देखील चांगलं झालं होतं मात्र जाळं फाटकं निघालं असं म्हणावं लागेल आणि एक सिंगल आली आहे. 10 बॉल 42 ची गरज
10 बॉल मध्ये एकंदरीत आपण पाहतोय आता 8 ते 7 षटकार ठोकायचे. 10 बॉल 42 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला गणेश. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. दुसऱ्याचा कॉल असताना गणेश जाधवची विकेट डोक्यात आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे असताना गणेश जाधव होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. नऊ बॉल 41 ची गरज. स्ट्राईक एंडला आता किरण आलाय. पुढचा बॉल. हा बॉल मिस टाइम आहे. चेंडू हवा मध्ये खूप जास्त उंची घेतली. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जज करतात आणि स्वीकारला जाईल. किरण देखील बाद होईल. आता संघ अडचणीमध्ये सापडला. 8 बॉल 41. जोपर्यंत किरण आणि गणेश होता असं वाटत होतं ते सामना जिंकू शकतात. आता थोडीशी उतरती कळा लागले ढवळेपाडा संघाला. 8 बॉल करायच्या धावा 41. हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघालाय. 7 बॉल 41 ची गरज. पुढचा बॉल आपण पाहतो ऑन साइडला टर्न केला. सामन्यामध्ये आता कदाचित या सामन्याची हवा काढली कारण 7 बॉल करायच्या धावा 40. चला पंच एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. यस आपण समीकरण पाहूया. पहिला बॉल वाईड होता. नंतर दुसऱ्या बॉलवर 6. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर एक सिंगल आणि एक रनआउट. त्यानंतरचा बॉल डॉट आणि हा बॉल एक सिंगल. 5 बॉल एकंदरीत झालेत. यस एक बॉल डॉट होता. यस ओव्हर समाप्त झाली. बॉलर अक्षय. 6 बॉल मध्ये करायच्या धावा आपण पाहतो आता एकंदरीत 40. सामना फसलाय. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले तरी धावा चेस होऊ नाही शकत. सहा बॉल 40. गोलंदाज अक्षय पहिला बॉल सोडून दिला आणि येस इट इज वाईट बॉल कारण खूपच उसळी घेणारा बॉल होता. 1 फॉर द ओव्हरचा देखील दिनेश वाघ यांनी पंच आहे ज्यांनी इशारा दिलाय. एकोणचाळीस 6 बॉल मध्ये करायच्या ते समीकरण आहे. मॅचची हवा निघली. फॉर्मॅलिटी आहे. पहिला बॉल उडवलाय. उंची जास्त आहे कदाचित लांबी कमी आणि यस जेल टिपला गेलाय. 5 बॉल मध्ये आता 39 ची गरज.
5 बॉल 39 ची गरज आणि बॅट्समन मैदानामध्ये आहे. बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहतो, सरळ चेंडू निघालाय, क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑन वरून डीप मध्ये. लॉंग ऑफला कुठलेही क्षेत्ररक्षक नाही आहे. एक सिंगल आले आणि आता औपचारिकता आहे, फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागेल. 4 बॉलमध्ये करायच्या आहेत 38. फुलटॉस बॉल चाललाय आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईड इश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल मिळेल. 3 बॉल 37. पुढेच्या जसं मी म्हटलं फॉर्मॅलिटी इथून कंप्लीट करावी लागेल. चौकार आलाय. 2 बॉल आता करायच्या धावा पण पाहतो इथून 33. 2 बॉल 33चं समीकरण आहे. वेगात मध्ये टाकायचा होता मात्र टाकलाय. नो बॉल. नो +1 2 आल्यात, अजूनही 2 मध्ये करायच्यात 31. येस ऑनसाइडला टर्न केलाय, चौकार आलाय. 1 बॉल 28 ची गरज आहे आता. कव्हर्सला हा बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू अडवला गेला आणि इथून सामना 27 धावेने जिंकलाय. आपण पाहतोय दशरथ 11 चिंचोली संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम ढोळेपाडा, कुठे चुका झाला त्या पहा आणि नक्की सुधारा. दोन्ही संघांना विनंती आपण हस्तलावंदन करायचं, हँडशेक करायचंय आणि या सामन्याचा सामनावीर असेल नो डाऊट अबाउट, ज्याने बनवला 49 धावा तो श्रीकांत, या सामन्याचा सामनावीर.